अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, सुदर्शन चौधरी यांनी बैठकीतून ही खतखत बोलून दाखवली। अजित पवारांनी भाजपा कार्यकर्त्यांवर अन्याय केला। भाजपा आमदार राहुल कुल यांच्या समोर ही व्यक्त करण्यात आलेली एक खतखत। शिरूर लोकसभा आढावा बैठकीत भाजप कार्यकर्त्यांनी ही मागणी केली। महायुतीमध्ये अजितदादांना घेऊन भारतीय जनता पार्टीचं नुकसानच होतंय, कुठल्याही विश्वासात घेतलं जात नाही। अजितदादांचा मनमानी कारभार बऱ्यापैकी होतो आणि इथं पुणे जिल्ह्यामध्ये बोलत नाही कोण, कारण अजितदादांचे प्रत्येकाची सहकार्यामध्ये संलग्न आहेत किंवा अनेक गोष्टीमध्ये अजितदादांनी मदत केलेली आहे। पण आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, आम्हाला राष्ट्रप्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः। आमची स्वतःची इच्छा नव्हती अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करायचं, पण पक्षाने निर्णय घेतला आणि मोदीजींना पंतप्रधान करायचं म्हणून आम्ही त्या ठिकाणी सोबत गेलो। जे तालुक्याचे जिल्ह्याचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्या ठिकाणी बुथ आपण पाहिलं तर त्या ठिकाणी तुतारीला खूप मोठं लीड आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ठाम मत झाले की राष्ट्रवादीला जर सोबत घेतलं तर जनता आपल्याला स्वीकारणार नाही आणि मग महायुती सोबत राहून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं नुकसान होतं। तो कोणतरी भाजपचा सुदर्शन चौधरी म्हणून पदाधिकारी आहे, त्याला कोणताही अधिकार नाही, त्याची तेवढी लायकी नाही, पात्रता नाही, लोकांचा जनादर नाही आणि तो खुशाल माननीय उपमुख्यमंत्री, माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याबद्दल जे वक्तव्य करतोय त्याचा तो जाहीर निषेध आम्ही व्यक्त करतो। आणि भाजपनी अशा ज्या काही पक्षाच्या त्यांच्या मीटिंग होतात त्याच्यामध्ये ही लायकी नसलेली लोक जी काही बरगळ ओकतात त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा याच्या पुढे आम्ही आमचं तोंड सोडलेलं दिसेल। आमचा निर्णय साधारणतः पक्का आहे की एनडीएच्या माध्यमातूनच आम्ही पुढे जाऊ। आता एखाद्या विधानसभेत एखाद्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी निवडणुकीमध्ये योग्य पद्धतीची मदत केली नसेल तर त्याचा राग किंवा त्याचा परिणाम हा राज्याच्या राजकारणावर काढता येणार नाही। स्थानिक ठिकाणी निश्चितपणे अशी एखादी घटना असेल तर त्याची चौकशी करून योग्य निर्णय केला जाईल। महायुतीच्या माध्यमातून महायुती समन्वय समिती अशा सर्व प्रश्नांचा योग्य समर्पक विचार करत त्यावर योग्य निर्णय करेल। पण एखाद्या मतदारसंघात एखादी घटना झाली म्हणून साऱ्या महायुतीवर परिणाम होईल असा निर्णय अपेक्षित नाहीये। आज तर दुपारी तंबी दिली म्हणले आणि आता लगेच अमेल मुटकरी विरोधात बोलले। अरे बाबा, वाटोळं तुमचं, तुम्ही आल्यामुळं आमचं झालंय। आम्हाला खाली बघायची पाळी आली। आमचे 12 खासदार 2000 ते 30,000 पडलेत आणि लोकांच्या मध्ये हे जे तिसरा भिडो आम्ही जे घेतला, तिसरा पक्ष, याचाच राग जास्त होता। भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्यावरती टिप्पणी जर कोणी बी करायला लागले बारकाले सारकाले तर मग आता आमचं बी म्हणणं आहे की तुमच्यामुळं आमचं वास्तुशांती वाटोळं हरिनाम केशव झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही काय गप्पा बसणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।